हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हे सुंदर असं मिरर कवर किंवा पॉकेट मिरर. बनवायला अतिशय सोपं आणि पटकन होणारं असं आहे. तुम्हाला जर कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर हा खूप छान ऑप्शन आहे. तसंच तुम्ही ह्याला कोणत्याही पर्सला किंवा बॅगेला सुद्धा इथे हँग करू शकता. यासाठी मी इथे ही पिस्ता कलरची लोकर घेतली, त्यानंतर 14 नंबरची सुई घेतली आणि मिरर घेतला आहे. सुरुवातीला आपल्याला मॅजिक रिंग घालून घ्यायची. आता इथे आपण 3 चेन घालून घेणार आहोत. 1 2 आणि 3. त्यानंतर आता ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 13 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. आता आपले 13 डबल क्रोशे ते घालून झालेत आणि पहिल्या 3 चेन ज्या आपण घातल्यात तो म्हणजे आपण एक डबल क्रोशे म्हणूनच पकडणार आहोत. म्हणजे एकूण आपण इथे 14 डबल क्रोशे काउंट करणार आहोत. सुरुवातीला आपण जे 3 चेन घालून घेतल्या त्यातल्या तिसऱ्या चेनमधून आपण स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. आता आपल्याला 3 चेन घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आपण घालून घेणार आहोत. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे घालून घेणार आहोत. 1 2. तर त्याच्या पुढच्या टाक्यात परत 2 डबल क्रोशे घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला इथे एकूण 28 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. आता नेक्स्ट राऊंडसाठी परत आपल्याला इथे 3 चेन घालून घ्यायचे. त्यानंतर आता एक डबल क्रोशे सेम टाक्यामध्ये घालून घ्यायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. त्यानंतर आता त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे घालून घेणार आहोत. 1 2. अशा प्रकारे एका टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे असं आपण घालून घेणार आहोत आणि हा राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत. आता आपल्याला नेक्स्ट राऊंडच्या सुरुवातीला 3 चेन घालून घ्यायचे. त्यानंतर आता ह्या प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला एक एक डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता शेवटच्या राऊंडसाठी इथे आपल्याला प्रत्येक टाक्यामध्ये एक एक स्लिप स्टिच घालून घ्यायचे आहे. आता हा मिरर आपल्या बॅगला किंवा पर्सला अडकवण्यासाठी म्हणून इथे आपण हुक तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी आता इथे 45 चेन घालून घेणार आहे. आता हे चेन घालून झाल्यानंतर आपण खालच्या टाक्यामधून सुई काढून इथे स्लिप स्टिच घालून घेणार आहोत.
आता आपलं मिरर कवर इथे तयार झालं आहे. आता ह्याच्या बॅक साईडला डेकोरेशन करण्यासाठी म्हणून मी इथे लोकरीचं फूल दाखवणार आहे. यासाठी मी गुलाबी रंगाची लोकर घेतली आणि 0.95 mm ची सुई घेतली. सुरुवातीला इथे आपल्याला मॅजिक रिंग घालून घ्यायची. आता या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 3 चेन घालून घ्यायचे आहेत. 1 2 3. त्यानंतर एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर एक चेन घालायची आणि आता 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2. त्यानंतर परत एक चेन घालायची. अशा प्रकारे 2 डबल क्रोशे आणि एक चेन असे एकूण आपण इथे 16 डबल क्रोशे या मॅजिक रिंगमध्ये घालून घेणार आहोत. सोळा डबल क्रोशे घालून झाल्यानंतर सुरुवातीला जिथे आपण 3 चेन घातल्या होत्या त्या तिसऱ्या चेनमधून लोकर काढून आपण इथे स्लिप स्टिच घालून घेणार आहोत. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक स्लिप स्टिच घालून घेणार आहोत आणि चेन स्पेसमध्ये एक स्लिप स्टिच घालून घेणार आहोत. त्यानंतर आता इथे आपल्याला 4 चेन घालायचे आहेत. एक 2 3 आणि 4. त्यानंतर आता हे खालचे 2 डबल क्रोशे स्किप करायचे आणि जी नेक्स्ट चेन स्पेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहे. त्यानंतर परत 4 चेन घालायच्या. परत खालचे 2 डबल क्रोशे स्किप करून पुढच्या चेन स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता ह्या चेन स्पेसमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर एक चेन घालायची. त्यानंतर 4 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 3 आणि 4. त्यानंतर परत एक चेन घालायची आणि परत त्याच चेन स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचं. आता पुढच्या चेन स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. त्यानंतर एक चेन, परत 4 डबल क्रोशे, त्यानंतर परत एक चेन आणि एक सिंगल क्रोशे. अशा प्रकारे हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. त्या तुम्ही बघू शकता इथे आपलं सुंदर असं फूल इथे तयार झालंय. आता ह्या मिरर कव्हरच्या बॅक साईडला आपण इथे ग्लू गनने चिकटवून घेणार आहोत. इथे आपलं सुंदर असं मिरर कव्हर तयार झालंय. असं त्याच्या बॅक साईडला सुद्धा मी इथे फूल लावून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.